राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. आज मी आहे राजूर या ठिकाणी. आज राजूर या ठिकाणी असणारे आमचे गौरव बिडवे सर यांच्या व्यसनमुक्ती केंद्राला आज मी भेट देणार आहे. अनेक तरुणांचं प्रपंच उद्ध्वस्त होत होतं दारूच्या व्यसनापायी, परंतु ते वाचवलं. अनेक तरुणांना दारूपासून मुक्त केलं आहे, अनेक तरुणांना व्यसनमुक्त केलं आहे. अशा या केंद्राला आज आपण भेट देणार आहेत. त्या ठिकाणी व्यसनमुक्ती कशी केली जाते ते पण आज पाहिलं जाणार आहे मित्रांनो. चला तर मित्रांनो, भेट देऊया त्या व्यसनमुक्त केंद्राला. तर आजचं हे व्यसनमुक्त शिबिर हे राजूर, अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी आहे. इथं आलो आहे आपण. त्यांचं इथं म्हणजे क्लिनिक आहे, डॉक्टर बिडवे क्लिनिक. तर चला आतमध्ये जातो आहे आपण. आता आपण थेट प्रवेश करतो आहे त्या आत हॉलमध्ये. आणि आतलं वातावरण आहे ना मित्रांनो, एकदम सुंदर आणि स्वच्छ. तर आतमध्ये मोठा असा हॉल आहे. त्या हॉलमध्ये जाणार आहेत आपण आता. आणि आतमध्ये गेल्यानंतर हा समोर आपल्याला बोर्ड दिसतोय पहा, गौधाम वन औषधी केंद्र. तर या ठिकाणी अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधं भेटत आहेत. आता ते कोणकोणते आजार हो ते सगळं ह्या बोर्डवर लिहिलं आहे पहा. कुठली कुठली औषधं, कसं मार्गदर्शन केलं जातं आहे, हे सगळं आपले हा बोर्ड पाहिल्यानंतर लक्षात येईल. या ठिकाणी असणाऱ्या सुविधा, तात्काळ ॲम्ब्युलन्स सेवा. तर या ठिकाणी ते व्यसनमुक्ती केंद्र आहे डॉक्टर बिडवे सरांचं. तर जे काही पेशंट येतात ते त्यांना स्वयंपाकाची पण सोय राहते. मावशी, किती दिवस स्वयंपाक राहतो ह्या जेवणाची? किती दिवस सुविधा राहते? 5 दिवस ना. तर 5 दिवस पूर्ण पेशंट राहतात. 5 दिवस त्यांना आहारावरची भाकर. आणि इकडं काय स्वयंपाक आहे हा? भरलेल्या वांग्याची भाजी. तिकडं भात आहे का? आणि तिकडं भात. म्हणजे पूर्ण पेशंटची एवढी जेवणाची सोय राहते जे व्यसनसाठी येतात तिथं त्यांच्यासाठी. तर चला आता इथं सकाळी नाश्ता चहा राहतो ना. तर अशी सुविधा राहते इथं. तर गौधाम फाउंडेशन राजूर, तर या ठिकाणी त्यांची म्हणजे मेडिकल पण आहे पहा. आणि आमचे बांडे मामा ना, बांडे मामा या ठिकाणी तत्पर कार्य करतात तिथं. तर पूर्ण रात्रंदिवस सुविधा राहते तुमच्याकडून ना, पूर्ण औषधं पुरवणे पेशंटला वगैरे ना. आणि त्यांची इकडं म्हणजे मेडिकल म्हणजे पूर्ण आयुर्वेदिक औषधं राहते तिथं. तर आता हे बॉक्स आहेत, सगळं अनबॉक्सिंग केलेलं आहे हे पहा. तर ताई, म्हणजे सगळे आयुर्वेदिक औषध आहेत ना आपल्याकडं? हो. तर सगळे आयुर्वेदिक औषध आहेत तिथं. आणि त्यांना ज्या पदव्या भेटल्यात आजपर्यंत ते पूर्ण इथं पहा. त्यांना जे पारितोषिक, ज्या ट्रॉफी भेटल्यात कोणाकोणातर्फे काय, सगळ्या इथं त्याने हे फोटो लावले तिथं. आणि आज जे आमचे बांधव व्यसनमुक्त व्हायला या ठिकाणी आलत ना, तर प्रवचन वगैरे संपल्यानंतर मग मस्त त्यांची जेवणाची सुविधा केली जाते. मस्तपैकी हे पहा, आहारावरचं जेवण, एकदम आहारावरचं जेवण. तो मार्ग सोडून आपल्याला एक एक माणूस सुधारायचा आहे, एक एक माणूस घडवायचा आहे. त्यासाठी त्यांचं योगदान फार महत्त्वाचं आहे. कोणीतरी पाया व्हावं लागतं तर त्याच्या बिल्डिंग होती. आज जर तुमच्यासारखे हजारो लाखो माणसं त्यांनी चांगल्या मार्गाला लावली, व्यसनमुक्त केली, तर अशा ऋषितुल्य माणसाचं आपल्याला सानिध्य लाभले. आणि तुम्हाला माहिती, लोखंडाला जर कशाचा स्पर्श झाल्यानंतर त्याचं सोनं होतं. हां, मग आपले डॉक्टर जे आहे ते आज आपण त्यांना परिचच समजूया. आणि आपल्याला त्यांचा स्पर्श झाला आहे. आता तुम्हाला आज 2 दिवसापूर्वी झाला, पण आम्हाला कदाचित आमच्या 10 वर्षापूर्वी झालेला आहे. आमचंही सोनं होऊन गेलं आहे. सोन्याला गंज कधी चढतो का? नाही चढत. मग आता तुम्हाला सुद्धा कधी गंज चढणार नाही. पण तुम्ही कायम डॉक्टरांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. डॉक्टर, मला असं अडचण आली, मी काय करू, हे विचारलं पाहिजे. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी हे जे आहे गौधाम फाउंडेशन राजूर या ठिकाणी आलो आहे. तर आता या गौधाम फाउंडेशन राजूर व्यसनमुक्ती केंद्र आहे. मला वाटतं आता या सरांनी सांगितल्याप्रमाणे का आपल्या अकोले तालुक्यात जवळजवळ एकच आहे. तर यांचा उद्देश काय आहे हे आपल्याला आज जाणून घ्यायचे. आणि या गौधाम फाउंडेशन राजूर इथले अध्यक्ष हे सर आता ते प्रत्यक्ष
प्रथम त्यांचा परिचय देतील आपल्याला. हा, बरं. मी योगेश्वर कोळी, अध्यक्ष मायक्ता फाउंडेशन तांदलवाडी. तर आपला ह्या फाउंडेशनचा म्हणजे उद्देश काय आहे सर? त्यांचा उद्देश म्हणजे सामाजिक दृष्टीने सर्व समाजातील गोरगरिबांपर्यंत मदत पोहोचायला पाहिजे. आणि आमचे गुरुवर्य आहे डॉक्टर गौराम बिडवे साहेब, तर यांच्या माध्यमातून आम्ही व्यसनमुक्ती मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे हा माझा म्हणजे आमचा प्रमुख उद्देश आहे. संपूर्ण आपला महाराष्ट्र, आपला देश हा व्यसनमुक्त, प्रत्येक तरुण व्यसनमुक्त झाला पाहिजे, हा आपल्या फाउंडेशनचा उद्देश आहे मेन. बरोबर. तर या सरांनी सांगितल्याप्रमाणे का आपला पूर्ण देश, आपला देशातील पूर्ण तरुण पूर्ण म्हणजे व्यसनमुक्त झाला पाहिजे, असं या सरांचा म्हणजे असं या आपल्या गौतम फाउंडेशनचा उद्देश आहे. तसेच आपले जे गौरव बिडवे सर येते, तर त्यांनी हे व्यसनमुक्ती केंद्र राजूर या ठिकाणी चालवले. आता या सरांनी सांगितल्याप्रमाणे खरंच लोखंडाला एक परिसाचा आपलं लोखंडाला परिस जरी लागलं तरी त्याचं सोनं होतं आहे, तसंच परिसाची उपमा या सरांना दिले. तर इथं बसलेले आमचे सगळे बांधव म्हणजे एक लोखंडाप्रमाणे आहेत, पण या सरांचा एक स्पर्श झाला आहे. तर सर, आजपर्यंत आपण आता किती कॅम्प घेतले बरं इथं? हे राजूरमधलं पहिलंच कॅम्प आहे. महाराष्ट्रभर आपले 13 शिबिरं झालेत, हे 14वं आहे. त्याच्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये झाले, संगमनेरला एक मेडिकल कॉलेज आहे, चिमांची इथं आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज, तिथे एक झालेलं आहे. आणि आता चांगला त्याचा प्रतिसाद भेटतोय. आणि याच्यानंतरचं एक शिबिर होईल ते 25 जानेवारीला ईदच होणार आहे इथं. त्या शिबिरासाठी सर्व रुग्ण इथं आले आणि उद्या त्यांची सांगता होऊन जाणार आहे. बऱ्यापैकी त्यांचा रिझल्ट त्यांना आलेला आहे आणि ते व्यसनमुक्त झाले असेल ते स्वतः बोलून दाखवत आहेत. तर मित्रांनो, का प्रत्येकानं व्यसनमुक्त व्हा, आणि या सरांचा उद्देश आहे का पूर्ण आपला देश हा व्यसनमुक्त झाला पाहिजे. आणि किती तारखेला म्हटले सर आपण? 25 तर 25 तारखेला पुढच्या महिन्यात 6 दिवसाचा इथं म्हणजे मोठा शिबिर राहणार आहे. तर आपल्याला कोणाला यायचं असेल तर नक्कीच हा समोर त्यांचा मोबाईल नंबर दिसतो आहे, आपण मोबाईल नंबर स्क्रीनवर देतो आहे. तसेच आमचं काही बांधव या ठिकाणी हजर येते, व्यसनमुक्तीसाठी आलेत. तर प्रथम आमचे हे पिंपरकरचे चिंतामण पिचड सर येते. सर, आपण आज इथं आले या शिबिरमध्ये, तर काय वाटलं आपल्याला या शिबिरमध्ये? नमस्कार सर, मी चिंतामण पिक्चर. मला या शिबिराच्या माध्यमातून असं सांगायचं होतं सर, का मी स्वतः ड्रिंक करत होतो, पण ह्या गोष्टीत मी एवढा आहारी गेल्यासारखं मला असं वाटलं आणि मी आत्मचिंतन केलं. मग सरांशी मी कॉन्टॅक्ट ठेवला, सरांना मी फोन केला, सर मी येऊ शकतो का? मग म्हणे या. मग इथं आल्याच्यानंतर मला 2 दिवसामध्ये असा रिझल्ट भेटला का आत्तापर्यंत माझं 49 रनिंग आहे माझं. आणि जे 49 रनिंगमध्ये मला जो अनुभव नाही भेटला ते आज मला 2 वर्षामध्ये माझ्या पुढच्या लाईफचा मला अनुभव भेटला. म्हणून मी सरांच्या सानिध्यात आलो आणि सरांच्या सानिध्यात येऊन मला खूप काही माझ्या पुढच्या जीवनाचं मला अनमोल म्हणजे फुल भेटल्यासारखं झाले. आणि म्हणून मी इतर पुढच्या शिबिरासाठी जे व्यसनाधीश लोक गेले असतील, तरुण असतील, वयस्कर असतील, त्यांना मी एक विनंती करतो की पुढच्या जे शिबिर सर ठेवतील गौतम फाउंडेशन यांच्या मार्फत जे शिबिर होईल त्या शिबिरामध्ये सामील व्हावं ही मी विनंती करतो. सर, आपण कुठून आलेत? मी बाळासाहेब पिंगळे, मी नाशिकहून आलो आहे. सरांच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन करून पूर्णपणे व्यसनमुक्त कसं होता येईल आणि आपल्या कुटुंबात व परिसरात कसं चांगलं राहता येईल याबद्दल खूप चांगलं मार्गदर्शन केलं. व तसेच मी पण व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला. तर आता आपल्याला जर या ठिकाणी यायचं असेल तर प्रथम इथं कुठल्या कुठल्या सुविधा उपलब्ध आहेत तर व्हिडिओ सर आपल्याला सांगतील. सर, आता आपल्याला इथं यायचं असलं समजा कोणाला व्यसनमुक्तीसाठी, तर आपली प्रथम आपल्या या केंद्रामध्ये कुठली म्हणजे सुविधा कुठल्या पहिली गोष्ट, आपल्या केंद्रामध्ये येताना 12 तास आधी दारू न पिलेलं पाहिजे. दारू न पिता आल्यानंतर आपण त्याचा एक फॉर्म भरतो, त्याचं फिटनेस तयार करतो, त्याच्या एक रक्ताच्या काही तपासण्या करतो, त्याच्यामध्ये LFT-CBC आहे, त्याच्यानुसार त्याला काय उपचार द्यायचे किंवा कसली गरज आहे याचं आपण निदान करतो.
त्याच्यानुसार पुढचे 6 दिवस त्याला कसे उपचार द्यायचे, कोणत्या प्रकारचा योगा, कोणत्या प्रकारचं प्राणायाम, कशा प्रकारचं त्याचं जीवनमान ठेवायचं, त्याची दिनचर्या ठेवायची, त्यानुसार त्याला आहार आपण इथे देतो. आणि आपली फी काय आहे इथे यायची? आपल्या फी आहे 3600 रुपये. 36 रुपये. आणि इथं जेवणाची सुविधा? जेवणाची सुविधा त्यासाठी वेगळे चार्जेस असतात त्या पद्धतीने. नाही, आता 336 रुपये तेवढ्यामध्ये पूर्ण जेवण राहण्याची सुविधा राहते का? राहण्याची आणि खाण्याची सुविधा वेगळी असते. त्याच्यासाठी वेगळे चार्ज असतात का? त्याच्यामध्ये 1000 रुपयाचे मेडिसिन असतात. हां. एक टूर असते आपल्या परिसरामध्ये, जो खर्च लागतो तो खर्च आपण यथाशक्ती त्यांच्याकडून घेतो. तर मित्रांनो, याच 25 जानेवारीला या ठिकाणी पुन्हा एकदा एक शिबिर होणार आहे. तर कोणाला व्यसनमुक्त व्हायचं असेल दारूपासून तर नक्कीच इथं या आणि आपण व्यसनमुक्त व्हा. कारण दारू म्हटलं तर मित्रांनो खरंच अनेक प्रपंच उद्ध्वस्त होतात. तर आम्ही नंबर पण त्यांचा दिला आहे. तर नक्कीच याच 25 तारखेला आपण येऊ शकतात. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र.